मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त 500 रुपयात बनवून मिळेल। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी वाढली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। शिवसेना, भाजपा आणि मनसे या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या परीने प्रचारात अग्रेसर होत आहेत। शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मधील राधाकृष्ण नगर आणि परिसरामध्ये शिवसैनिक इंद्रभान आप्पा सांगळे आणि गोकुळ नागरे यांच्या वतीने सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ प्रचार पत्रके वाटण्यात आली। दुकान दिसलं पाहिजे हो, दुकान दाखवून लागलं तुम्ही ना असं apa ya nih? जय महाराष्ट्र। आज प्रभाग 10 मध्ये आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सकाळपासून आम्ही सर्व मतदार या ठिकाणी प्रत्येक घरी जाऊन सुधाभाऊचा वचननामा 5 वर्षामध्ये सुधाभाऊ कोणत्या प्रकारचे आणि काय कामे करणार आहे त्याचा हा सगळा आढावा या ठिकाणी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येक भागामध्ये, उदाहरण दाखल गेलं तर 9 नंबर मध्ये काम चालू आहे, 10 नंबर मध्ये आमची टीम काम करत आहे। आम्ही मतदारांना आवाहन करतो की येत्या 20 तारखेला मशाला चिन्हावरती आपलं बटन दाबू श्री सुधाकर भाऊ बडगुजर यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचं आहे। सर्वांना जय महाराष्ट्र। कमीत कमी 3 महिन्यापासून सुधाभाऊच्या प्रचारार्थी शिवसेनेच्या सुरुवातीला आम्ही 8 नंबर वार्ड पासून सुरुवात केली। 8 झाला, 9 झाला, 10 झाला, 11 झाला, असा एक वार्ड दररोजचे मीटिंग चालू होत्या। पण सकाळपासून आम्ही राधाकृष्ण नगर असेल, देवी मंदिर असेल, राधाकृष्ण नगरचा सगळा भाग पत्रक वाटून, पॉम्पलेट वाटून सगळ्याला नागरिकांना आवाहन करतो त्या सुधाभाऊला या मशालीच्या चिन्हावर प्रचंड मतांना निवडून द्यावा। कारण सुधाभाऊ हा काम करणारा माणूस आहे, आपल्या साधारण माणसातला माणूस आहे आणि त्यांनी कमीत कमी 4 ते 5 टायमिंग मध्ये नगरसेवक पद भूषवलं आहे आणि अभ्यासक आहे। त्यांचा जर प्रभाग बघितला तर आमदार काय काम करतील असे काम करताय आणि इथून मागे तुम्ही बघितलंय तर काय आमदार निवडून गेले पण त्यांच्यावाले एकदमच काहीतरी नॉर्मली काम आहे, आमदाराचे काम नसून नगरसेवकाचे काम आहे असा या सगळे लोक आम्ही जातोय तर लोक सांगतात आम्हाला 100% सुधाभाऊ विन आहे, तुम्ही काही घाबरायचं काम नाही असं जनतेचे काही ठिकाणून आवाज येत आहे। सार्थक न्यूज साठी मी योगेश, सातपूर, नाशिक। धन्यवाद।